अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 68. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. मागील भागात शिखा अन्याकडे रागाने बघत होती, तर अन्या मात्र शांत होती. जणू काही तिला या गोष्टीचा काही फरक पडत नव्हता. आजपासून तू अपमान सहन करायची तयारी ठेव, कारण उठता बसता खाता पिताना तुला माझं बोलणं ऐकून घ्यावे लागेल. तरच माझ्या मनातली लागलेली आग थोडी का होईना शांत होईल. शिखा अन्याकडे रोखून बघत स्वतःशीच म्हणाली. त्यावर अन्याने तिच्याकडे फक्त हसून पाहिलं व बाहेर निघून गेली. तर आतापासून पुढे अन्याला इथे येऊन बरेच दिवस झाले होते. तिच्या येण्याने आजींच्या तब्येतीत बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. आजी घरातील सगळ्यांशी थोडं थोडं बोलू लागल्या होत्या आणि त्यांच्यातील हा बदल पाहून आजोबा व प्रीतीला खूप छान वाटत होतं. या आनंदात ते अन्यावर असलेला राग विसरून गेलेले व तिच्याशी प्रेमाने वागत बोलत होते. हे पाहून शिखाच्या मनात अन्याबद्दल असलेला राग आणखीनच उफाळून येत होता व ती तिला बोलायची एकही संधी सोडत नव्हती. आत्ताही तसंच काहीसं झालेलं. अन्या आणि आजी सोफ्यावर बसून गप्पा मारत बसल्या होत्या. हे नुकतंच बाहेरून आलेल्या शिखाने पाहिलं आणि तिचा पारा चढला. हे काय, तुझ्या बापाचं घर आहे का? तू इथे फक्त एक नोकर म्हणून आली आहेस, हे विसरू नकोस. तेव्हा आमची बरोबरी करायचा विचारही करू नकोस. तसंही नोकरांनी आपली पायरी ओळखून वागावं. शिखा उपवासाने बोलली. सॉरी मॅडम, ते माझ्या लक्षातच आलं नाही. अन्या सोफ्यावरून उठत बोलली. तसा आजींनी तिचा हात घट्ट पकडला व तिला बसायचा इशारा केला. आजी, तूच लाडावून ठेवलं आहे तिला, पण तुला माहिती आहे ना, याच मुलीमुळे आपलं हसतं खेळतं कुटुंब आज या परिस्थितीमध्ये आहे. हे सर्व बोलताना शिखाचा कंठ दाटून आलेला. शिखा या सगळ्यामध्ये तिची आजी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांना व्यवस्थितरित्या ते बोलता येत नव्हतं. त्यांना त्रास होत होता. आजी, तुम्ही शांत व्हा बरं, तुम्हाला त्रास होतोय. अन्या स्वतःला सावरून आजींना पाणी देत बोलली. शिखाने केलेले आरोप ऐकून तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला तर या सगळ्याची कल्पना नव्हती. तरीही शिखा जे काही झालं त्यासाठी तिला जबाबदार ठरवत होती. हे पाहून तिला फार वाईट वाटत होतं. तुझ्यामुळे कसली जादू आहे ग? तू लोकांना कशी काय भुरळ पाडतेस? आधी माझा भाऊ आणि आता माझी आजी, शिखा वैतागलेल्या सुरात बोलली. हे बघ शिखा, आपण या विषयी नंतर निवांतपणे बोलू. आजींना त्रास होतोय, अन्या काळजीने बोलली. शिखा, काय शिखा? मला मॅडम म्हणायचं, समजलं का? आणि इथे एक असं वागायचं ते दुसऱ्याकडून शिकून घे. उगाच मालकीन बनायचा प्रयत्न करू नकोस. आधीही तू असाच प्रयत्न केला होतास आणि त्याचा परिणाम काय झाला? आमच्या घराची वाताहलत झाली. शिखा तुसड्या सुरात बोलली. तिच्या बोलण्याने आजींचा संताप अनावर झाला. त्या अस्वस्थ झाल्या. त्या रागाने शिखाकडे मोठ्या डोळ्यांनी रोखून पाहू लागल्या आणि हातवारे करत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागल्या. शिखा अचानक आजोबांचा आवाज घुमला. तिने दचकून त्यांच्या दिशेने पाहिलं. ते दारात उभे होते. चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. त्यांची कठोर नजर पाहून शिखा क्षणभर थबकलीच, पण स्वतःला सावरून बोलू लागली. आजोबा, मी तर फक्त सत्य सांगते. तुम्हाला माहिती आहे ना, या मुलीमुळे. शिखा पुढे बोलत होतीच की आजोबांनी तिला हाताने थांबवलं. बस, पुरे झाले तुझे आरोप, ते कठोर शब्दांत बोलले व तिचं बोलणं मध्येच थांबवलं. त्यामुळे काय झालं, काय होईल याचा विचार करण्यापेक्षा आता तिच्यामुळे यमुनाच्या तब्येतीत सुधारणा होते, हे महत्त्वाचे आहे. आजोबा मोठ्या आवाजात बोलले. पण आजोबा, तिच्यामुळेच आज आजी आणि बाबांची ही अवस्था झाली आहे आणि भाई, तोही आपल्यापासून दूर गेला. शिखाने अन्याकडे बोट दाखवत तिला दोष देत बोलायला सुरुवात केली होती, पण आजोबांनी कठोर नजरेने तिच्याकडे पाहून तिला थांबवलं. बस, पुरे झालं. तू शांत हो आणि माझ्यासोबत चल. मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. आजोबा बोलले. त्यांनी एकवार अन्याकडे पाहिलं व आपल्या रूममध्ये निघून गेले. त्यांच्या मागे शिखा देखील पाय आपटत निघून गेली.
अविनाशचे बाबा कुठे आहेत? मी घरी आल्यापासून त्यांना एकदाही पाहिलं नाही. ते कुठे असतील? ही शिखा म्हणत होती. त्यावरून तर ते इथेच असावेत. पण कुठे असतील? शिखाचे बोलणे ऐकून अन्या विचारात गळून गेली होती. तेवढ्यात आजींनी तिला आवाज दिला. अन्या. आजी थोडं अडखळत बोलल्या. तशी अन्या भानावर आली. तेव्हाच तिला समोरून प्रीती आणि एक मेड जेवणाचे ताट घेऊन खाली येताना दिसल्या. हे पाहून तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. या दोघी हे जेवण कोणासाठी बरं घेऊन गेल्या असतील? अन्या त्या दोघींकडे पाहून मनातच पुटपुटली. आई, काय झालं? तुम्ही एवढ्या अस्वस्थ का वाटतात? अन्या, काय झालं आईंना? आजींना अस्वस्थ झालेलं पाहून प्रीती अन्याकडे बघत बोलली. तेव्हा तिला त्यांचे डोळे लालसर व सुजल्यासारखे वाटले. अन्या त्यांना निरखून पाहू लागली तर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी नजर चोरली व पदराने अलगद डोळ्यातील पाणी पुसले. काय झालं आंटी? तुम्ही का रडताय? आणि हे जेवणाचं ताट कोणासाठी घेऊन गेला होतात? अन्याने एक काळजीने प्रश्न विचारला आणि तिच्या या प्रश्नाने पुन्हा एकदा प्रीतीचे डोळे भरून आले. अगं ते ना, माझ्या डोळ्यात धूळ गेली आणि त्यामुळे डोळ्यातून पाणी येतंय. प्रीती बोलली. आणि जेवण कोणासाठी घेऊन गेला होतात? कोणी आजारी आहे का? मी घरी आल्यापासून मला अंकल म्हणजे अविनाशचे बाबा कुठेच दिसले नाहीत. ते कुठे बाहेर गेले आहेत का? सांगा ना आंटी. अन्याने काळजीच्या सुरात प्रश्न विचारला. काय ग ये, तू नक्की इथे कशासाठी आली आहेस? शिखा रागाने धुसफूस करत अन्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात राग, वेदना आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होते. तुला काय वाटतं तू इथे आलीस आजींना बरं केलं की सगळे विसरले जाईल? खरं तर तुझ्यामुळेच माझे बाबा आज अंथरुणावर खिळून आहेत. शिखा अक्षरशः तिच्यावर शब्दांचा मारा करीत होती. अन्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. मी? पण कसं? तसं शिखा कटाक्ष टाकत पुढे आली. जर तू भाईच्या आयुष्यात आलीच नसतीस, त्याला फसवलं नसतं, तर आज भाई आणि समीराचं आनंदाने संसार करत असते. अंकल आणि डॅडची मैत्री तुटली नसती. आजीची ही अवस्था झाली नसती. शिखाला पुढचं बोलणं असह्य झालेलं, कंठ दाटून आलेला. म्हणून ती थोड्या वेळ शांत झाली आणि बोलू लागली. माझ्या भाईला डॅडींनी रागाच्या भरात घराबाहेर काढलं नसतं आणि या सगळ्या तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन अंथरुणाला खिळून पडले नसते. तुला माहिती आहे का, त्यांनी तर आता जगण्याची ही उमेद सोडली आहे आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे. शिखाचा आवाज कंप पावत होता. इतके दिवस ती सर्वांसमोर स्वतःला खंबीर असल्याचे दाखवत होती, पण आज ती हतबल झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते आणि ती ढसाढसा रडू लागली. तिची ही अवस्था पाहून घरातले सगळेच भावूक झाले होते. अन्या तिच्या या शब्दांनी पूर्णतः हादरलेली. एवढं सगळं होऊन गेलेलं आणि तिला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तिने शिखाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात राग न होता फक्त दुःख होतं. मी कुणालाही फसवलं नाही शिखा. मला या सगळ्यांबद्दल काहीच माहिती नव्हतं. मला जेव्हा समजलं की माझ्यामुळे समीरा व अविनाशच्या नात्यात दुरावा आलाय, तेव्हाच मी इथून खूप दूर निघून गेली होती. अन्याने संयमाने उत्तर दिलं. बस, खोटं बोलू नकोस. शिखा रागाने ओरडली. तुला काहीही माहिती नाही. अगं तुझ्यामुळे भाईला घर सोडून जावं लागलं. तुझ्यामुळे बाबा तणावात गेले आणि तुझ्यामुळेच ते आज असं आयुष्य जगत आहेत. तुला काय वाटतं आम्ही हे सगळं सहज विसरून जाऊ? शिखा दात ओठ खात बोलली. खरंच या सगळ्यात मीच जबाबदार आहे का? पण कसं? उलट माझीच फसवणूक झाली होती. मग मी कसं काय जबाबदार असणार या सगळ्याला? अन्याने डोळे मिटले. तिच्या मनात हजार प्रश्न उमटले होते. मी खरंच सांगते, मला यामधील काहीच माहिती नव्हतं. जेव्हा मला मॉन्टीकडून आजींच्या तब्येतीबद्दल आणि अविनाशच्या घर सोडून जाण्याबद्दल समजलं, तेव्हा मी इथे परत येण्याचा निर्णय घेतला. याआधी इथे काय काय घडलं आहे याबद्दल मला काही कल्पना नव्हती. अन्या बोलली. शिखा थोडा वेळ शांत बसली व ती पुढे काहीतरी बोलणार होती, पण तिचे शब्द ओठातच राहिले आणि एक मोठा आवाज घुमला. बस शिखा, खूप झालं. यापुढे अन्याला एक शब्द जरी बोललीस तर याद राख. तर मित्रांनी मैत्रिणींनो, पुढे काय होईल तर बघत राहा ही कथामालिका.
आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा.